ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी अमित साटम यांच्यावर जोरदार टीका केली। अमित साटम यांचा डीएनए पाकिस्तानचा आहे। अखिल चित्रे यांनी अमित साटम यांच्यावर प्रहार केला। आधी वोट चोरी, मग उमेदवारी चोरी आणि आता क्रेडिट चोरी सुरू आहे। अमित साटम यांनी सर्व पुराव्यानिशी सांगावं असा थेट इशारा अखिल चित्रे यांनी दिलेला आहे। आता त्याचीच परतफेड म्हणून मला असं वाटतं की अमित साटम हे त्यांच्या पाकिस्तानी काउंटर पार्ट्सनी जे सांगितले ते इकडे देशात आपल्या पसरवायचा प्रयत्न करत आहेत। ह्यांनी एक गोष्ट सिद्ध झाली की त्या अमित साटमचा डीएनए ना हा पाकड्यांचा आहे। त्यांनी त्यानंतर तिथेच ते सांगून थांबले नाहीत, त्याच्यापुढे त्यांनी असं सांगितलं की काय म्हणे मुंबईचे रस्ते हे जगात कुप्रसिद्ध आहेत। मुंबईच्या रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल तर आपल्याला इकडे मुंबईत दिसतं कोस्टल रोड, ज्याचं तुम्ही आधी वोट चोरी, नोट चोरी, आता तुम्ही क्रेडिट चोरीवर उतरलेला आहात। सन्माननीय आदित्य साहेबांनी शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही हिंदू जशास तसं उत्तर देऊ, मंत्री संजय शिरसाट यांनी आता ओवेसींना थेट इशारा दिला आहे। यमान तर जातीवादीच आहेत ना। हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत। प्रसंगी हे लोक दंगल घडवतील, प्रसंगी हे लोक कुणावर हल्ला सुद्धा करतील। पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण की यांना जातीवादाशिवाय इलेक्शन जिंकता येणार नाही। यांना हे हिंदू मुस्लिम करायचंच आहे। म्हणून हिंदूंना सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा सावध राहा, उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागेल। मग ही भूमिका जर आम्ही घेतली तर त्यात काही गैर पण नाही। भाजप उमेदवाराच्या विरोधामध्ये आता रवी राणा यांनी प्रचार सुरू केला। तुषार भारतीय यांच्या विरोधात मी मैदानामध्ये उतरलोय, लोकसभेला गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरलोय, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलेलं आहे। ज्यांनी लोकसभामध्ये गद्दारी केली, गद्दारी करून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाळण्याचं काम केलं, अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी स्वतः नवनीत राणा सुद्धा उतरले आहे, मी उतरलो आहे की ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराला सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांशी हात मिळवणी करून ज्या गद्दारांनी तेव्हा धोका दिला त्यांना जनता धोका देणार आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एक मोठं आणि खळबळजनक वक्तव्य केलंय। सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळेल असं नाना पटोलेंनी म्हटलं। मुनगंटीवारांचं जे काही चाललं ते फडणवीसांना चांगलं माहिती असं पटोलेंनी म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये एक मोहीम सुरू आहे। दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपात एक गट सक्रिय असल्याचं खळबळजनक विधान नाना पटोले यांनी केलं आहे। मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे, त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठला गट भाजपचा सक्रिय झाला असं वाटतं आणि कशासाठी? त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच ते काही सांगतील, पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे। त्यामुळे मुनगंटीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपालिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही, मला मंत्री केलं गेलं नाही। हे त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।